नमस्कार मित्रांनो, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण मराठी राजभाषा दिनानिमित्त अतिशय अप्रतिम दमदार असे भाषण बघणार आहोत। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। आदरणीय व्यासपीठ, सर्व मराठी भाषा रसिक हो, सर्वांना माझा नमस्कार। मराठी असे आमुची माय बोली, म्हणजे मराठी भाषा ही आपल्यासाठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वात्सल्याचे बोल आहेत। जसे आईचा बोल लेकरांसाठी हळूवार प्रेमळ असतो आणि प्रसंगी जी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्दही बोलू शकते, तशीच ही मराठी आहे। हळूवार, गोड, लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि प्रसंगी वज्राहून कठीण शब्दांनी वार करणारी, जिथे फक्त शब्दच सगळं काम करतात, कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही, अशी ही मायबोली मराठी आहे। मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरू झाली। वयाच्या 17व्या वर्षापासून बालबोधमेवा या मासिकातून कुसुमाग्रजांनी कविता आणि ललित साहित्य लिहायला सुरुवात केली। वेडात मराठे वीर दौडले सात, अगगाडी आणि जमीन, पृथ्वीचे प्रेमगीत या कविता आजही तितक्याच लोकप्रिय आहेत। नटसम्राट या महान नाट्यकृतीसाठी कुसुमाग्रजांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे। आपली मराठी मायबोली फार पुरातन आहे। मराठी भाषेची परंपरा फार उज्ज्वल आहे। 9व्या शतकापासून ती प्रचलित आहे। महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे। मराठी भाषेचे साहित्य खूप समृद्ध आहे। मराठी भाषेला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला नाही। मराठी भाषेची स्थिती बदलणे काळाची गरज आहे। आपण आपली मातृभाषा बोलण्याचा अभिमान बाळगला पाहिजे। आपण मराठी भाषेला विश्वभाषा होण्याचा सन्मान प्राप्त करून दिला पाहिजे। असंख्य असतीलही इथे अनेकांच्या भाषा फेवरेट, असंख्य असतीलही इथे अनेकांच्या भाषा फेवरेट, पण आमची राजभाषा मराठी काळजात घुसते थेट, काळजात घुसते थेट।